कालसर्प शांतीची संपूर्ण तयारी. अग्नी काढण्याचं कार्य चालू आहे. देशी गाईच्या तुपाचा दिवा, धूप, उत्कृष्ट प्रतीचे फुले, फळं, कोणत्याही पूजेसाठी खाली गाईच्या शेणाने सारवून घ्यावे. खालचं आसनसुद्धा लोकरीचं असावं. या अरणीमंथ्यावर अग्नी निर्माण करून हा अग्नी या चुलीत घालून यावर पायस व भात शिजवला जातो. कुशकंडिकेची संपूर्ण तयारी झालेली आहे. चरुपात्र तांब्याचं व आज्य पात्र हे काशाचं आहे. देशी गाईच्या शेणाच्या शुभा म्हणजेच गोवऱ्या, बलिदानाची तयारी वंशपात्रात केलेली आहे. उत्कृष्ट फुले, कुंडस्थ देवतांची स्थापना करण्यात येणार आहे. अग्न्याहरण पात्र मातीचं ठेवलेलं आहे. समोर गोमाता आहे, सवत्स धेनू. गाईच्या समोर शांती होणार आहे. अग्नी आलेला आहे. सावकाश फुंकर मारा. एका मिनिटाच्या आत अग्नी येतो आपल्याकडे. उचलतो अग्नी, वेद चुलीत घाल. नारळाच्या शेंडीवर अग्नी ठिणगी पडल्यानंतर 15 ते 20 मिनिटांमध्ये हवेच्या संपर्कामुळे मोठ्या ज्वालात रूपांतर होतं. नंतर ह्याच्यावर आपण भात व पायस शिजवणार आहोत. जय गौमाता. अंगारगब्ध बृहस्पति शनैश्चर राहुकेतु सोमसहिता आदित्य पुरोगाः सर्वे ग्रहाः प्रीयन्ताम्. नारायण प्रीयताम्. भगवान् पर्जन्यः प्रीयताम्. भगवान् स्वामी महासेन प्रीयताम्. पुण्याः कालान् वाचयिष्ये वाच्यताम् ब्राह्म्यं पुण्यमहरे.